वर्ल्ड कप आणि भारताचे 183 रन्स आणि तेही सलग 2 वेळचा विजेता असलेला वेस्ट इंडिज संघासमोर। आणि यांच्या समोर हे रन म्हणजे किरकोळ धावसंख्या होती, कारण त्यांच्या संघातील विव रिचर्ड्स, गॉर्डन ग्रीनिस, लॅरी गोम्स यासारखे धडाकेबाज प्लेयर असताना हे रन्स तर काहीच नव्हते असे वाटत होते। पण भारतीय संघाने अशी कामगिरी करून दाखवली की क्रिकेट इतिहासात त्या 11 खेळाडूंची नावं कायमची लिहिली गेली। हॅलो, मी श्रुती। पाहूया त्या व्हिडिओतून भारताने त्या बलाढ्य वेस्ट इंडिज सोबत सामना कसा जिंकला, ज्याला हरवणे कठीण होते। 1975 आणि 1979 मध्ये असलेला सलग 2 वेळा विश्वविजेता वेस्ट इंडिज संघ आणि याच संघाबरोबर भारताचा पहिलाच सामना होता। त्यात भारतीय संघ त्यांच्या विरुद्ध जिंकला। पुढील काही सामने देखील जिंकले, पण त्यात एक मॅच होती भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात। याच सामन्यात भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्वतःच्या नावावर एक विक्रम केला। त्या सामन्यात भारताची परिस्थिती झिम्बाब्वेने अतिशय बिकट केली होती, पण कपिल देव यांनी नाबाद 175 धावांची खेळी केली। त्यावेळी इतका मोठा विक्रम कोणत्याही खेळाडूसाठी सोपा नव्हता, पण आपल्या हरियाणा हरिकेनने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आणि भारतीय संघाने त्या सामन्यात बाजी मारली। पण तरीही अनेक चाहत्यांना भारतीय संघ फायनलला खेळू शकणार नाही असेच वाटत होते। असेच पुढचे काही सामने भारताने जिंकले तर काही गमवावे देखील लागले। पुढे भारताने सेमीफायनलचा सामना इंग्लंड विरुद्ध खेळला आणि जे कधीच झालं नव्हतं ते भारतीय संघाने करून दाखवलं। इंग्लंडला हरवून भारताने फायनलला एंट्री मारली। अखेर तो दिवस आलाच, ज्याची वाट अनेक क्रिकेट चाहते आणि भारतीय संघ सुद्धा पाहत होता। 25 जून आणि इंग्लंड मधील लॉर्ड्स ग्राउंड आणि 2 वेळचा विजेता असलेल्या वेस्ट इंडिज सोबतचा फायनलची मॅच होती आणि हा सामना वेस्ट इंडिज जिंकतील असे वाटत होते, कारण त्यांनी भारतासोबत आधीची मॅच हरली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी तसेच आपला सलग 3रा वर्ल्ड कप उचलण्यासाठी वेस्ट इंडिज संघ तयार होता। वेस्ट इंडिज संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली। फायनलचा स्कोर भारताने फक्त 183च केलेला आणि या स्कोरला घेऊन जिंकणे अतिशय कठीण होते, कारण त्यावेळी विव रिचर्ड्स या प्लेयरची एक दहशत वेगळीच होती। पण पाहायला गेलं तर त्यांच्या प्रत्येक खेळाडूची एक वेगळीच दहशत होती आणि अशा संघाविरुद्ध स्कोर डिफेंड करणे म्हणजे एक मोठं चॅलेंजच होतं। पण भारतीय संघ त्या 1-1 धावांसाठी लढला। मदन लाल आणि जो त्या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच होता त्या मोहिंदर अमरनाथ या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि प्रत्येकाने केलेली कामगिरी त्या सामन्यात मोलाची ठरली। जो वेस्ट इंडिज संघ आपली 3री ट्रॉफी उचलण्याच्या तयारीत होता, पण त्या संघाची हॅट्रिक भारतीय संघाने रोखली आणि त्यांना हरवत आपला पहिला वर्ल्ड कप जिंकला। अनेकांसाठी अनएक्सपेक्टेड अशी कामगिरी भारताने दिमाखात केली। 25 जून 1983 ला त्या कपवर आपली दावेदारी दाखवली आणि कपिल देव हे वर्ल्ड कप जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार बनले। या 11 खेळाडूंनी केलेली चमकदार कामगिरी क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाही। अशाच क्रीडा अपडेट्ससाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा।